आषाढी एकादशीच्या निमित्ताने सीमंतिनी भक्तिगीत मंडळ डोंबिवली यांनी एक विठ्ठलाच्या गाण्यांवर सुरेल असा कार्यक्रम सादर केलाय। हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला साहित्य सख्या या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देते। आणि हा संपूर्ण कार्यक्रम शूट करण्याची मला संधी मिळाली आणि ही संधी दिल्याबद्दल मी दीपाली काळे मॅडम आणि साहित्य सख्या यूट्यूब चॅनलची टीम यांचे आभार मानते। आणि आता बघूया या कार्यक्रमाची छोटीशी झलक। नमस्कार श्रोते हो आणि सगळ्या साहित्य सख्या, रामकृष्ण हरी। माऊलीच्या दुधासारखे तुषार तृषार्त धरतीला सुखावू लागलेले आहेत। धरती हिरवा शालू हळूहळू उलगडू लागली आहे। आकाशात निळा रंग आणि पंढरीचं निळं परब्रह्म, दोन्हीही सावळी चैतन्य। या चैतन्याची बाधा लाखो शेतकरी वारकऱ्यांना होऊ लागली आहे। पेरणीचा आनंद पेऱ्यापेऱ्याने वाढत चालला आहे आणि समोर उभा ठाकला आहे तो आषाढ। विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाईचे वेध लागलेले वारकरी भक्तीचा डांगोरा पिटत पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या गजरात दिंडी सोहळ्यात सामील होऊन हळूहळू पंढरीच्या वाटेकडे जायला लागलेले आहेत। श्रोते हो, अगदी काही दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे। तेव्हा आपण सगळीच या भजनातून विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी पंढरीला जाणार आहोत। दिंडीच्या माध्यमातून दिंडी चालली आहे बघा पंढरीला। अशाच प्रकारची उत्तमोत्तम गाणी आणि आरती मुनीश्वर मॅडमचं निवेदन हे सगळं तुम्हाला साहित्य सख्या या यूट्यूब चॅनलवर लवकरच बघायला मिळेल, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देते। सीमंतिनी भक्तिगीत मंडळातल्या सर्व सदस्यांचे म्हणजे या पूर्ण टीमचे आणि आरती मुनीश्वर मॅडमचे मला इथे आभार मानायचे,
कारण का त्यांनी मला खूप चांगलं समजून घेतलं, सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे हे शूट करताना सुद्धा आम्हाला खूप मजा आली. आणि श्रोते हो, आत्ता आम्ही जे काही सादरीकरण केलं त्याचं उत्तम चित्रीकरण जे आहे तर ते करणाऱ्या अनन्या कर्वे यांचेही मनपूर्वक आभार. त्याही खूप व्यस्त असतात पण तरी वेळात वेळ काढून त्या आमच्यासाठी उपलब्ध झाल्या आणि त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देते. आठवणीने हा कार्यक्रम तुम्ही साहित्य सख्या या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटलाय हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.